श्री इस्तरीजी केवट, मार्गदर्शक, मंगल पांडे वार्ड, गणेशपूर रोड, भंडारा यांचे मनोगत असे आहे की भंडारा आणि कारधा या दोन्ही गावाच्या मधून वैनगंगा नदीचे पात्र आहे. या वैनगंगा नद गेली आहे. त्या ठिकाणी त्या पात्रात्रामध्ये उन्हाळ्यामध्ये टरबूज यांची लागवड केली जाते आणि त्या टरबूज लागवडीच्या वेळेस शेणखताची अत्यंत जरूरत, टरबूजाच्या झाडाला शेणखताची जरूरत असते आणि म्हणून श्री इस्तारीजी केवट हे एका कास्ताकाराकडून शेणखत विकत घेतले होते आणि ते शेणखताचे गिळध, शेणखत ठेवण्याची जागा वैनगंगा नदीच्या धम्मानावर पटांगण होती आणि त्यावेळी श्री इस्तारीजी केवट यांच्या पत्नी ह्या टरबूजाच्या बियांची लागवड करायची होती. म्हणूनच त्या सौ केवटबाई पटांगणावरील शेणखत आणण्यासाठी भर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान शेणखत, गोबर आणण्यासाठी मजूर न करता त्या एकट्याच गेल्या होत्या. परंतु त्यावेळी दुपारचे ते 12-12:30च्या दरम्यान कमरेला हाफ पांढरे कपडे नेसून व अंगावर पांढरे सफेद कपड्याचे दुप्पट्यासारखे पांघरून घालून एक माणूस साधूच्या रूपात आला आणि तोही सौ केवटबाईच्या जवळ एकटीच समजून आला व म्हणाला की ये बहन, तुम बहुत ही भाग्यवान हो. तेव्हा सौ केवटबाईने म्हटले की बाबा, मी जरी भाग्यवान असलो असतो तर या भर उन्हामध्ये आणि भर दुपारी मी 12-12:30च्या दरम्यान मी एकटीच टरबूज लागवडीसाठी शेणखताची गरज असल्यामुळे मी हे शेणखत नेण्यासाठी आलो नसतो बाबा, असे सौ केवटबाईने म्हणाले. त्याच वेळी असे म्हणता बरोबरच भगवंत हे एकाएकी त्या ठिकाणावरून सौ केवटबाई यांच्या जवळून नाहीसे झाले आणि म्हणून त्या अवस्थेत भगवंत हे परस्पर आले होते की माझा सेवक सेविका हे काय करतात या काय नाही. भगवंत हे कोणत्या रूपात येतील आणि कधी येतील हे सांगता येत नाही आणि म्हणून परमात्मा एक मानवधर्म मार्गातील सेवक सेविकांताईने, मार्गदर्शक मार्गदर्शिकाताईने, कार्यकर्ते या कार्यकर्तेताईने याचा विचार करावा व लक्षात ठेवावे की बाबा कोणत्या रूपात येतील हे काहीही सांगता येत नाही आणि म्हणून याचे भान असावे असे म्हणायला काही हरकत नाही. आणि हा अनुभव आहे. हा अनुभव सत्य आहे.